आजचा दिवस म्हणजे पांडुरंग, आजचा दिवस म्हणजे वैष्णवांसाठी पवित्रालाही पवित्र करणारा आणि मांगल्यात्वाला मांगल्य देणारा आजचा पवित्र दिवशी, या पवित्र दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब सहकुटुंब सहपरिवार महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून आज तमाम जनतेच्या वतीनं आज त्यांनी जगतपिता पांडुरंगाची व माता रुक्मिणीची आज त्यांनी पूजा संपन्न केली। प्रथमतः मी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व तमाम वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक क्षेत्राच्या साधकांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। कारण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन, जतन, संगोपन करावयाचा निर्णय घेतला व त्यास त्यांनी 73 कोटी 80 लाख रुपयाचा भरीव निधी दिला। तसेच वारकरी संप्रदायाचेही मी खूप मोठे आभार मानतो। कारण ज्या वेळेस जतन व संवर्धनाचे काम चालू होते त्यावेळेस मंदिर पहाटे 5 पासून ते 10:30 पर्यंत चालू होते व तेही केवळ मुखदर्शन चालू होते। पण मंदिराचे जतन करणे हे गरजेचे असल्या कारणाने त्यांनी त्यास परवानगी दिली। पण त्याही काळात मंदिराचे सर्व नित्योपचार चालू होते, त्यामुळे संवर्धन व जतन करण्यास आम्हाला सोपे गेले आणि वारकऱ्यांच्या सर्व हिताचे निर्णय हे शासन घेत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी खरं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निदर्शनास आणू इच्छितो। यावेळेस आपण 65 एकर मध्ये गेलात, चंद्रभागेमध्ये आपण जाऊन आलात व हे दोन्ही झाल्यानंतर आपण पत्रा शेड मध्ये आलात। एकूण 14 प्रकारचे पत्रा शेड यावेळेस मंदिरे समितीने उभे केलेले आहेत। या पत्रा शेड मध्ये आज जी लाईन असती ती वाढती, ती लाईन गोपाळपूर पर्यंत जाते। त्याच्यामध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून पर्यवेक्षकची नियुक्ती केली जाते। दर्शन जलद गतीने व्हावे यासाठी सुद्धा सर्व व्यवस्था केली गेलेली आहे। रोज एका मिनिटाला सुमारे 35 लोक दर्शन घेत असतात। पण या दर्शन मंडपाची आज जर अवस्था आपण जर पाहिली, शासनाने खूप व्यवस्था केलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी शौचालय स्वतः जाऊन त्यांनी पाहिलेलं आहे। गेल्या वर्षी त्यांच्या आदेशामुळे सगळी कॉन्क्रीटिंग तिथे परिपूर्ण कॉन्क्रीटिंग झालेली आहे, त्यांनी कॉन्क्रीटिंग सुद्धा पाहिलेलं आहे। पण हे एवढं करत असताना सुद्धा जर पाऊस खूप मोठा जर पडला तर जिथे जिथे कॉन्क्रीटिंग झालेली नाही आहे तिथं चिखल होतो। मंदिरे समितीच्या वतीनं ताडपत्रीची व्यवस्था केली गेलेली होती आणि भाविकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व सुविधा त्यांना देण्याची व्यवस्था मंदिरे समितीने केली होती। व दर वर्षाला आपण पत्रा शेड साठी मंदिरे समिती 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च करत असते। आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की तत्कालीन अध्यक्ष आदरणीय अतुल बाबा भोसले हे ज्यावेळेस मंदिर समितीचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी टोकन दर्शन करावं असा एक निर्णय घेतलेला होता। तो निर्णय अतिशय योग्य निर्णय होता व तो निर्णय विधी न्याय विभागाकडे सुद्धा मंदिरे समितीने पाठवलेला होता। पण त्यास प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे, कारण 70 कोटी रुपये आम्हाला त्याला दर्शन हॉलला लागणार होते व त्या दर्शन हॉलमध्ये किमान एका वेळेस 16,000 लोक बसायची त्यात व्यवस्था होती। त्याच्यामध्ये विकलांग लोकांची व्यवस्था होती, दवाखाना होता, कॅन्टीन होतं, वॉशरूम होतं, रेस्टरूम होतं व इतर सर्व सुविधांनी ते युक्त होतं। या जिल्ह्याचे आदरणीय तरुण जिल्हाधिकारी आदरणीय कुमारजी साहेब यांनी सुद्धा त्याच्या